नमस्कार मंडळी, आपल्या विदर्भ क्रिएटर सुनीता या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदमच झणझणीत, कुरकुरीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी अळूवडी। अळूवडीचे पान दिसले की मला वाटतं आज काहीतरी भारी बनवायलाच पाहिजे, म्हणून म्हटलं चला आज बनवूया आपल्या पद्धतीची एकदम चविष्ट अळूवडी। तर चला पोरांनो, वेळ न घालवता कामाला लागूया। सगळ्यात आधी मी अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता बनवूया अळूवडीसाठी आपली झणझणीत हिरवी पेस्ट। मिक्सरच्या भांड्यात घेते हिरवी मिरची, 2-3 लसूणच्या कळ्या, 2-3 लसूणच्या कळ्या म्हणजे चवीला मस्त झणका आलाच पाहिजे बरं का। त्यात थोडं जिरं आणि चवीनुसार मीठ घालते। आता हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेते। आणि बघा मंडळी, आपल्या झणझणीत हिरवी पेस्ट तयार झालेली आहे। आता एका भांड्यामध्ये घेते 2 वाट्या बेसन, त्यात घालते जिरं, ओवा, लाल तिखट आणि थोडी हळद आणि चवीनुसार मीठ। आता यात आपली तयार केलेली हिरवी मिरचीची लसणाची पेस्ट घालते। सगळं मस्त एकजीव करून घेणार आहे बेसन। तर आपलं बेसन भिजून झालेलं आहे आणि त्यावर मी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे बेसनामध्ये भिजवलेल्या। नंतर आता येतोय आपल्या अळूवडी कशा करायच्या ते सांगते। अळूवडीचे पान मी चे जे जाड शीर आहेत ते आपण नीट करून घेणार आहे। त्यासाठी मी चाकूने जाड शीर काढून घेणार आहेत आणि बारीक जे थोडेफार राहिलेले आहेत ते लाटण्याने लाटून दाबून घेणार आहे, जेणेकरून आपण जे वापतो ते लवकर शिजून जातात। त्या शिरांमुळे लवकर ते अळूवड्या शिजणार नाहीत। मग त्यावर मी एक पान घेतलेलं आहे, त्यावर बेसनाचा मस्त लेप लावते। त्यावर दुसरं पान ठेवून पुन्हा बेसनाचा लेप लावते। असे करत स्टेप बाय स्टेप मी एकावर एक अळूवडीचे पानं ठेवून त्यावर बेसनाचा लेप लावणार आहे आणि थोडे त्यावर तीळसुद्धा टाकणार आहे। तीळ टाकले की चव एकदम भारी लागते आणि अळूवडीला मस्त देशी फ्लेवर येतो। आता दोन्ही बाजूंना आत घेऊन ते हळूहळू घट्ट गुंडाळून घेते। गोल गोल गुंडाळायचं, मग पण एवढं घट्ट नाही की अळूवडीच आपल्यावर रागावेल। गुंडाळून झाल्यावर पुन्हा बेसनाचा थोडासा लेप लावून घेते आणि इकडे एका भांड्यात गरम पाणी ठेवून त्यावर तेल लावलेली चाळणी ठेवते। त्यावर आपल्या अळूवडीच्या गुंडाळण्या ठेवते आणि झाकण लावून मस्त वाफवून घेते। मंडळी, आता अळूवडीचा मस्त वाफ मिळू देऊया। वाफवून झाल्यानंतर अळूवडी थोडी थंड होऊ देते आणि बघा आपली वडी एकदम छान सेट झालेली आहे। आता तिचे गोल गोल पातळ काप करून घेते। काप बघूनच वाटलंय ना आता कढईत गेल्यावर खरी मजा येणार। आता कढई ठेवणार आहे मी गरम तेल करण्यासाठी आणि तेल गरम झालं की अळूवडीचे काप त्यात सोडणार आहे आणि कढईत पडताच सुर असा आवाज येणार आहे। मंडळी, असा आवाज आला की समजा अळूवडी आपला काम चोख करते। आता दोन्ही बाजूने छान कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत भाजून घेते आणि मग बघा मंडळी, आपल्या गरमागरम कुरकुरीत झणझणीत अळूवड्या तयार झालेल्या आहेत। बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ आणि चवीला तर एकदम विचारूच नका। चहासोबत खायला तर एकदम भारीच लागतात। तर मंडळी, माझ्या हातच्या अळूवड्याने कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। आणि अजून अशाच आपल्या गावाकडच्या चविष्ट रेसिपी आणि मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी विदर्भ क्रिएटर सुनीता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।